आज आपण टिफिनसाठी झटपट भेंडी फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचा जिरं. जिरं पण छान असं फुलू द्यायचे. जिरं छान फुललेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण 4 ते 5 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. मिरचीला एक हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये घालूया आपण भेंडी. भेंडी मी इथे अर्धा किलो घेतली आहे. ती स्वच्छ धुवून सुकवून मग चिरून घेतलेली आहे. आता भेंडी आपल्याला हाय फ्लेमवर झाकण न ठेवता 8 ते 10 मिनिटं परतून घ्यायची आहे. जर तुम्ही भेंडी कंटिन्यूस परतून घेतली तर त्याच्यातला पूर्ण जो चिकटपणा आहे तो निघून जातो. तुम्ही बघू शकता भेंडीचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे. आता आपण भेंडी शिजली आहे का ते चेक करूयात. मी असा एक चमचा घेऊन भेंडी कट करून बघते. भेंडी शिजलेली आहे. गॅसची फ्लेम मंद करून आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. भेंडीमध्ये मीठ नेहमी शेवटी घालायचे, नाहीतर भेंडीला पाणी सुटते. आणि इथे मी भेंडीला थोडा आंबटपणा येण्यासाठी घालते अर्धा चमचा आमचूर पावडर. आणि आता हे मिक्स करून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता ही आपली भेंडीची भाजी 2 ते 3 मिनिटं परतून झाली आहे. टिफिनसाठी ही भाजी एकदम झटपट होते. नक्की करून बघा आणि बनवून झाली तर हे कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.